राज्यात 18 वर्षाखालील लाडक्या लेकी आमच्या छोट्या मोठ्या चिमुकल्या या पूर्णतः असुरक्षित आहेत। 2021 ते 25 मध्ये या राज्यामध्ये लहान मुलीवरील अत्याचारांचे 37,000 गुन्हे दाखल झालेले आहेत। महिलावरील अत्याचारांचे दररोज 24 अल्पवयीन मुलीची छेड आणि अत्याचारचे गुन्हे नोंदले जात आहेत। राज्यात सर्वात जास्त अल्पवयीन मुलीवरील अत्याचारामध्ये मुंबईमध्ये तर घटना मोठ्या प्रमाणात आहेतच, पण अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा आता 1 क्रमांकावर पोहोचलेला आहे। लहान मुलीच्या छेडखानी अत्याचारामध्ये आणि त्यांच्यावर झालेल्या मोठ्या अनैतिकतेमुळे 18 वर्षाखालील मुलीची छेड काढल्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर 2021च्या तुलनेत 2025 मध्ये 3,500 पेक्षा जास्त गुन्हे वाढलेले आहेत। याची आकडेवारी जर आपण सांगितली तर 2021 मध्ये हे गुन्हे एकूण नोंदले गेले लहान मुलीवरील आणि महिलावरील अत्याचारामध्ये 6,728। हे आमचे आकडे नाही, सरकारी आकडे आम्ही सांगतो। उद्या खंडन करतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री। 2022 मध्ये 8,355, 2023 मध्ये 9,570 आणि 2024 मध्ये 10,112 आणि मार्च 2025 3 महिन्यामध्ये 2,479 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे। म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि महिलांच्या संरक्षणामध्ये, लाडक्या लेकींच्या आणि बहिणींच्या संरक्षणामध्ये हे सरकार किती अपयशी ठरलं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल। मग त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं वाटोळ करताना संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि यामध्ये झालेले असे अनेक प्रकारची गुन्हे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही भेटत नाही, तो अजूनही फरार आहे। कोर्टामध्ये हे प्रकरण धीम्या गतीनं सुरू आहे। परभणी येथील आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची आत्महत्या पोलिसांनी केली असं कोर्टाने म्हटलं आहे। त्यावर सांगितलं पोलीस जबाबदार आहेत, पोलिसावर कुठलीही कारवाई होत नाही। आमचे राहुलजी या ठिकाणी भेटून गेलेत, SIT नेमून तपास करण्याचे आदेश सरकारने दिले, पण पोलिसावर गुन्हे दाखल अजूनही होत नाही आणि पोलिसांनी त्याचा खून केला हे सिद्ध झालेला आहे। सरकार पोलिसांना पाठीशी का घालताय हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। म्हणजे एकूणच कायदा सुव्यवस्था बघितली तर गुन्ह्यांचं राज्य राज्यावर आता प्रस्थापित होताना दिसतो आहे। जिथे तिथे ही गुंड मंडळी राजाश्रयामुळे प्रचंड भर दिवसा रात्री काळजी न करता लोकांचे खून करत आहेत। पुणे हे आता महाराष्ट्रातील गुन्ह्यांचं कॅपिटल हब होताना आम्हाला दिसतंय। एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे गुन्हे होत आहेत कारण तेथील अधिकाऱ्यावर सरकारचा पूर्णतः आशीर्वाद आहे। जे पूर्वी नागपुरात होते, नागपुरात गुन्हेगारी वाढली, आता ती गुन्हेगारी पुण्यात वाढताना फोफावताना आम्हाला दिसत आहे। यातूनच अलीकडे झालेली घटना अनेक आहेत, त्यामध्ये आम्ही आता आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवतो त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। वाघ आणि बिबट्यांच्या मध्ये प्रचंड माणसांचा मृत्यू होत आहे, शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे। मागच्या अधिवेशनापासून आतापर्यंत एकट्या विदर्भामध्ये 75 माणसांचा मृत्यू झाला। 75 त्यांची फोटो, ते शेतकरी कोणत्या ठिकाणी झालं, शेतात किती माणसांचा मृत्यू झाला शेतकऱ्यांचा, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे। आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2020 ते 24च्या कालावधीमध्ये आम्ही जर पाहिलं 25च्या तर 218 मृत्यूची नोंद यामध्ये आहे। आणि विदर्भामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रचंड